नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण इयत्ता 8वी गणित घटक आहे चौकोन आणि उपघटक आहे चौकोनाचे गुणधर्म. मी श्रीमती विद्यारंभ उबडके, श्री शिवाजी हायस्कूल बोदेगाव. आज आपण पाहणार आहोत चौकोन आणि चौकोन रचना. चौकोन चारही बाजूनी बंदिस्त असलेल्या चार बाजू व चार कोन असणाऱ्या आकृतीला आपण चौकोन असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, हा चौकोन आहे. चारही बाजूंनी बंदिस्त असलेल्या चार बाजू व चार कोन असणाऱ्या आकृतीला आपण चौकोन असे म्हणतो. उदाहरणार्थ ABCD हा चौकोन मी काढला आहे, तुम्ही बघू शकता. चौकोनाचे नाव. आता मी पुन्हा एक चौकोन काढते. A B C आणि D. हा ABCD. तर तुम्हाला माहिती आहे की सोबतच्या आकृतीमध्ये आपण ABCD हे नाव आपल्याला 8 प्रकारे लिहिता येते विद्यार्थ्यांनो. तर बघा, ABCD हा एक प्रकार. दुसरा CDAD हा दुसरा प्रकार. आणि तिसरा आहे DABC. चौथा आहे ABCB. पाचवा आहे BCDA. आणि ही सिक्वेन्स घेताना नेहमी एकाच बाजूने चालायची. आता BCDA आपण 4-5 प्रकार पाहिले. नंतर BADC ही सिक्वेन्स बरोबर ह्या पद्धतीने चालायचे. नंतर CDAB आणि शेवटचा आहे DCBA. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक चौकोन किती प्रकारे लिहिता येतो? 8 प्रकारे लिहिता येतो आपल्याला. पुढे बघूया आपण. लगतच्या बाजू आपण सुरुवातीला एक चौकोन काढून घेऊया. ABCD आपण कोणतीही नाव घेऊ शकतो. तर हा चौकोन काढला आहे मी. कोणता? ABC आणि D. ABCD हे नाव दिले. तर आपल्याला लगतच्या बाजू काढायच्या आहेत. तर लगतची बाजू म्हणजेच काय? शेजारील बाजू. उदाहरणार्थ बघा, बाजू AB याच्या लगतची बाजू कोणती होईल? बाजू BC. बरोबर. ही बाजू AB याच्या लगतची भुजा कोणती होणार? BC. बाजू AB व बाजू BC. आता पुन्हा बाजू AB याच्या लगतची भुजा कोणती होणार? बाजू AD. ही बाजू AB याच्या लगतची भुजा बाजू AD. नंतर अशा पद्धतीने बाजू BC. आता ही बाजू BC आहे, तर याच्या लगतची भुजा. आता ही बाजू BC याच्या लगतची भुजा CD. बरोबर. नंतर बाजू AD. ही बाजू AD
आणि ही बाजू DC. अशा पद्धतीने आपण या 4 जोड्या ABCD मध्ये लगतच्या बाजू आपण पाहिल्या आहे. तुमच्या लक्षात आलेच असेल AB BC बरोबर, AB AD, नंतर BC DC, नंतर शेवटची भुजा AD आणि DC. अशा पद्धतीने एका चौकोना मध्ये लगतच्या बाजूंच्या किती जोड्या होतात तयार? 4 जोड्या होतात. हे कायम लक्षात ठेवायचं. हे लक्षात असलं की आपल्याला उदाहरण सोडवताना सोपं जातं. चौकोन आणि चौकोन रचना यामध्ये आपण पाहणार आहोत बघा. चौकोन आणि चौकोन रचना यामध्ये सम्मुख बाजू आता मी चौकोन काढते. समोर मी ABCD हा चौकोन काढला आहे. तर आपण सम्मुख बाजू शिकणार आहोत. सम्मुख बाजू म्हणजे काय? समोरासमोरील बाजू. आता तुम्ही सांगा AB च्या समोरची भुजा कोणती आहे? समोरची बाजू कोणती आहे? बघा, AB च्या समोरची बाजू CD ही आहे बरोबर. या AB च्या समोरील म्हणजे एकदम आपल्या समोर कोण आहे? म्हणजे या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू कोणती आहे? तर ही AB च्या समोर DC बरोबर. आता ह्या AD च्या समोरची भुजा कोणती आहे? बाजू BC. तर सम्मुख बाजूमध्ये चौकोनामध्ये समोरासमोर 2 भुजा असतात. तर आपण पाहिले बाजू AB च्या समोरची बाजू DC, बाजू AD च्या समोरची भुजा कोणती आहे? BC बरोबर. सम्मुख बाजूच्या 2 जोड्या यामध्ये आल्या आहेत. आता पुढचं आपण बघूया. लगतचे कोन. आता यामध्ये मी आकृती काढते बघा. हे A, हा B, C आणि D. आता लगतचे कोन जसे आपण सम्मुख भुजा पाहिल्या. सम्मुख भुजा म्हणजे काय? समोरच्या बाजू. त्याच पद्धतीने लगतचे कोन कोणते? A च्या जवळचा कोन म्हणजे लगतचा कोन कोणता आहे? B. A च्या जवळचा कोन कोणता आहे? B. नंतर A व D, A व B, A व D बरोबर. नंतर B व C आणि C व D. लगतच्या कोणांच्या जोड्या सुद्धा किती आहेत? 4 बरोबर. पुन्हा एकदा बघा. A च्या लगतचा कोन म्हणजे काय? जवळील कोन, शेजारचा कोन बरोबर. लगतचा A च्या लगतचा कोन B आणि B च्या लगतचा कोन C. पुन्हा C च्या लगतचा कोन D आणि D च्या लगतचा कोन A. अशा पद्धतीने आपण त्याच्या 4 जोड्या पाहिल्या आहेत बरोबर. समजलाय हा मुद्दा? खूप सोपा आहे. बारकाईने सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर खूप पटकन लक्षात येते. पुढचा मुद्दा आहे कर्ण. आता तुम्हाला माहितीच असेल कर्ण
हा एबीसीडी चौकोन, बरोबर. आता कर्ण म्हणजे कर्ण, हा कर्ण एसी आणि हा कर्ण बीडी. म्हणजे ह्या चौकोनाला किती कर्ण आहेत? दोन कर्ण आहेत, बरोबर. कर्ण एसी आणि कर्ण बीडी ह्या पद्धतीने त्याचं वाचन करायचं. यामुळे त्रिकोणाचे दोन भाग होतात. त्या बाजूंना कर्ण असं म्हणायचं. आता ह्या आकृतीमध्ये ए बी सी डी यामध्ये किती कर्ण आहेत? दोन, बरोबर. कोणते? कर्ण ए सी आणि कर्ण बी डी. शिरोबिंदू. आता शिरोबिंदू म्हणजे काय? पुन्हा एकदा बघा. शिरोबिंदू विद्यार्थी मित्रांनो, कधीही उदाहरण सोडवताना बेसिक ज्ञान असणं फार आवश्यक असतं. आता बघा, शिरोबिंदू. शिरोबिंदू म्हणजेच काय? आता हा चौकोन आहे, यामध्ये ए बी सी डी हे चार काय झाले? शिरोबिंदू झाले. चौकोन ए बी सी डी हे या चौकोनाचे शिरोबिंदू झाले, बरोबर. ए बी सी आणि डी. चौकोनाच्या सर्व आंतरकोनांच्या मापाची बेरीज किती अंश असते? 360 अंश असते. चौकोनाच्या सर्व आंतरकोनांच्या मापाची बेरीज 360 अंश असते. तसेच चौकोनाच्या बाजू एकाच क्रमाने वाढवल्या असता होणाऱ्या बाह्य कोनाच्या मापाची बेरीज देखील 360 अंश असते. उदाहरणार्थ बघा. असा चौकोन दिलाय. आता हा चौकोन आहे, काय सांगितले त्यांनी? चौकोनाच्या बाजू एकाच क्रमाने वाढवल्या असता होणाऱ्या बाह्य कोनाच्या मापाची बेरीज किती अंश असते? 360. म्हणजे मेजर ऑफ 1 प्लस प्लस मेजर ऑफ 2 मेजर ऑफ 3 प्लस मेजर ऑफ 4. म्हणजे हा बाह्य कोन 1, बाह्य कोन 2, बाह्य कोन 3, बाह्य कोन 4 ह्या चारींची पण त्या कोनांच्या मापाची बेरीज किती अंश असते? 360 अंश असते. समांतरभुज चौकोन. आता समांतरभुज चौकोन या पद्धतीने समांतरभुज चौकोन ह्या पद्धतीने समांतरभुज चौकोन असतो.
ए बी सी डी. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. आता सम्मुख बाजू म्हणजेच कोणत्या? ए डी बी सी, ए बी डी सी. सम्मुख बाजू जेव्हा समांतर असतात तेव्हा त्या चौकोनाला काय म्हणतात? समांतरभुज चौकोन. आपण आता समांतरभुज चौकोन कसा असतो हे पाहिले. विद्यार्थ्यांनो, आता समांतरभुज चौकोनाचे आपल्याला काही गुणधर्मांचा आपल्याला अभ्यास करायचे आहे. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू परस्परांना समांतर असतात त्या चौकोनास आपण समांतरभुज चौकोन म्हणतो. बरोबर? हे तुम्ही शिकलात. आता याचे गुणधर्म. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. पहिलं, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. दुसरा गुणधर्म आहे समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख कोन सुद्धा एकरूप असतात. बरोबर? नंतर तिसरा गुणधर्म आहे समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आपण पाहिल्या आकृतीमध्ये त्याचे कर्ण पण परस्परांना दुभागतात. नंतर त्यांचे कोन पण एकरूप असतात, त्यांच्या बाजू पण एकरूप असतात. आणि चौथे, समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कर्ण हा पूर्ण चौकोनाला दुभागतो. समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कर्ण हा पूर्ण चौकोनाला दुभागतो. 4 वैशिष्ट्ये, 4 गुणधर्म आपण समांतरभुज चौकोनाचे अभ्यासले आहेत. चला तर मग आता समभुज चौकोन. समभुज चौकोन याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. समभुज चौकोन. समभुज चौकोन. ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात, ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्या समांतरभुज चौकोनास काय म्हणायचं? समभुज चौकोन. बरोबर? ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप म्हणजे बाजू एम, बाजू एम एन, बाजू एन टी आणि बाजू ए टी त्या एकरूप असतात म्हणजे सारख्या असतात, त्यांना आपण काय म्हणतो? समभुज चौकोन असे म्हणतात. उदाहरणार्थ हे कोन सुद्धा एकरूप आहेत. बरोबर? ते इथे दर्शवलेले. या बाजू सुद्धा एकरूप आहे. ही बाजू ह्या बाजूशी, ही बाजू म्हणजे ती एपी आणि पी एन हे अंतर सारखं आहे. एम पी आणि पी टी हे अंतर सारखं आहे. तर ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्या समांतरभुज चौकोनास समभुज चौकोन असे म्हणतात. चला तर मग याच्या गुणधर्माचा अभ्यास आपण करूया. समभुज चौकोन. ज्या समांतरभुज चौकोनास समभुज चौकोन म्हणतात हे आपण शिकलो आहोत. आता याचे गुणधर्मांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहिला गुणधर्म आहे समभुज चौकोनाचे कर्ण लंब दुभाजक असतात. आपण आत्ताच आकृतीमध्ये पाहिले आहे त्याचे कर्ण कसे असतात? एकमेकांचे लंब दुभाजक असतात. दुसरा आकडा, समभुज चौकोनाचे कर्ण
ज्या कोणाच्या शिरोबिंदूतून जातात ते कोण दुभागतात. समभुज चौकोनाचे कर्ण ज्या कोणाच्या शिरोबिंदूतून जातात ते कोण दुभागतात. हे झालं दुसरं गुणधर्म. आणि शेवटचा तिसरा गुणधर्म, समभुज चौकोनाचे सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरील कोण कसे असतात, एकरूप असतात. आपण याची सुद्धा 3 गुणधर्मांचा आपण अभ्यास केला आहे. पहिला, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. समभुज चौकोनाचे कर्ण ज्या कोणाच्या शिरोबिंदूतून जातात ते कोण दुभागतात. आणि तिसरं, समभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. आयत आपण शिकणार आहोत. आयत आयत ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात, ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात त्या चौकोनास आयत किंवा काटकोन चौकोन असे म्हणतात. पुन्हा एकदा बघा व्याख्या. ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात त्याला आपण काय म्हणतो, आयत किंवा काटकोन चौकोन असे म्हणतात. उदाहरणार्थ पी, क्यू, आर आणि एस हे चारही कोण काटकोन, काटकोन म्हणजे किती, 90 अंश मापाचे असतात. म्हणून याला, ह्या आकृतीला आयत असे म्हणतात. आयताचे गुणधर्म बघा. मी अगोदरच सुरुवातीला सांगितलंय की आयताचे सर्व कोण काटकोन असतात. म्हणून ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात त्याला आपण काय म्हणतो, आयत म्हणतो. आता याचे गुणधर्मांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला गुणधर्म आहे, सम्मुख बाजू एकरूप असतात. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. दुसरं, आयताचे सम्मुख कोण एकरूप असतात. आयताचे समोरासमोरील कोण हे कसे असतात, एकरूप असतात. आणि तिसरं आहे, आयताचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना दुभागतात. आयताचे कर्ण काय असतात, एकरूप असून ते परस्परांना दुभागतात. आणि शेवटचं आहे, आयताचा प्रत्येक कर्ण आयताला दुभागतो. खूप सोपे वैशिष्ट्य आहे. बघा, यावर आधारित सुद्धा एक प्रश्न येतो. पहिला आहे, सम्मुख बाजू एकरूप असतात. दुसरं आहे वैशिष्ट्य, आयताचे सम्मुख कोण एकरूप असतात. तिसरं आहे, आयताचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना दुभागतात. आणि चौथा आहे, आयताचा प्रत्येक कर्ण आयताला काय करतो, दुभागतो. चौरस. आता चौरसाची आकृती काढते मी. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप, ह्या सर्व बाजू एकरूप आहे, ए पी, पी टी, टी एम आणि एम ए. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप व प्रत्येक कोण हा काटकोन असतो, प्रत्येक कोण हा कसा असतो, काटकोन असतो, त्या चौकोनाला काय म्हणायचं, चौरस. पुन्हा एकदा सांगते मी. बघा, ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात, ए पी, पी टी, टी एम, एम ए, हे चारही बाजू एकरूप समान मापाचे असतात व सर्व कोण हे कसे असतात, काटकोन असतात. म्हणून त्याला चौरस असे म्हटले जाते. चौरस आपण शिकलोय. चौरस म्हणजे काय,
ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप व सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काय म्हणतात? चौरस असे म्हणतात. आता चौरसाचे कर्ण याचे गुणधर्मांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. चौरसाचे कर्ण एकरूप असतात, बरोबर. दुसरं, चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. चौरसाचे कर्ण परस्परांचे काय असतात? लंब दुभाजक असतात. तिसरं, चौरसाचे कर्ण ज्या कोणाच्या शिरोबिंदूतून जातात त्या कोणांना ते काय करतात? दुभागतात. आणि चौथं आहे, चौरसाचा प्रत्येक कर्ण चौरसाला दुभागतो. मी पुन्हा एकदा रिपीट करते. चौरस ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान व सर्व कोन काटकोन असतात त्यांना आपण काय म्हणतो? चौरस. आणि चौरसाचे गुणधर्म, चौरसाचे कर्ण एकरूप असतात, चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात आणि चौरसाचे कर्ण ज्या कोनाच्या शिरोबिंदूतून जातात त्या कोनांना दुभागतात. आणि चौथं, चौरसाचा प्रत्येक कर्ण हा चौरसाला काय करतो? दुभागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्नांकडे वळूया. पुढील पैकी कोणता पर्याय अयोग्य ठरेल? 2018ला हा प्रश्न आलेला आहे. कोणता पर्याय अयोग्य ठरेल ते आपल्याला सांगायचे. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? प्रश्न वाचावं लागेल. पहिला आकडे वाचावं लागतील. पहिला आकडा, चौरसाला काटकोन चौकोन म्हणता येईल का? हो, म्हणता येईल. म्हणजे हे उदाहरण योग्य आहे. समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात का? अगदी बरोबर. समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसामध्ये आढळतात. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होईल. अगदी बरोबर. कारण चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूंचा वर्ग आहे. म्हणजे हे तिन्ही उदाहरणं, हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. मग अयोग्य पर्याय कोणता? चौरसाचे सर्व गुणधर्म समांतर भुज चौकोनात आढळतात का? नाही आढळत, बरोबर. म्हणून हा पर्याय येणार. चौरसाचे अयोग्य आहे हा पर्याय. चौरसाचे सर्व गुणधर्म समांतर भुज चौकोनात आढळतात. हा पर्याय अयोग्य आहे. कारण काहीच गुणधर्म आढळतात, सगळे गुणधर्म आढळत नाही. तर दिलेला प्रश्न व्यवस्थितपणे वाचायचा आणि मग त्यावर आपण उत्तर शोधायचं. पुढील पैकी असत्य विधान कोणते? दोन अचूक पर्याय निवडायचेत आपल्याला. तर पर्याय अगोदर वाचायचे. असत्य विधान आपल्याला शोधायचे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, बरोबर. हा पर्याय येईल का? बरोबर आहे तो पर्याय. तो आपल्याला असत्य विधान सगळ्यात सुरुवातीला हे ओळखायचंय, असत्य विधान. तर हे विधान पहिलं बरोबर आहे, म्हणजे ते उत्तर येणार नाही. दुसरा आकडा, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात. हो, आपण आत्ताच पाहिले आहे गुणधर्म, बरोबर की नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळण्यापेक्षा अगोदर दिलेली माहिती सर्व संपूर्ण व्यवस्थितरित्या पाहिली तर आपल्याला अंदाज येतो आणि प्रश्न व्यवस्थित सोडवता येतात. आता समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, हे बरोबर आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात, हे पण विधान बरोबर आहे. तर मग असत्य विधान आणि ते पण आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत. एक पर्याय निवडून जमणार नाही, तर दोन सांगितले, दोनच निवडायचे. समभुज चौकोनाचे सर्व कोन एकरूप असतात का? नाही, सर्व कोन एकरूप नसतात. म्हणजे हे असत्य विधान झालं. नंतर समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात का? नाही, हे सुद्धा असत्य विधान. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे असत्य विधान झाले. म्हणून हे उत्तर आलं.
पुढचा प्रश्न वाचूया. टिंबटिंब या चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना काटकोनात दुभागतात. सांगा. खूप सोपा प्रश्न आहे, पण इथं आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते आणि द्विधा मनस्थिती होते. म्हणून प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे वाचल्यानंतर आपल्याला असे लक्षात येतं की हे उदाहरण आपल्याला खूप छान सोडवता येतात. बघा, आता ज्या टिंबटिंब या चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना काटकोनात दुभागतात. आयत येईन का? नाही येणार आयत. चौरस येईन का? समभुज चौकोन येईन का? नाही. समांतरभुज चौकोन येईन का? नाही. पर्याय क्रमांक 2. चौरस या चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात. चारही शक्यता वाचून बघायच्या आणि मग त्यामधून पर्याय निवडून उत्तर लिहायचे आहे. समजलंय तुम्हाला? चौरस या चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी मित्रांनो, संपूर्णपणे वाचून घ्यायचा प्रश्न. एका चौकोनाच्या 4 कोनांची मापे अनुक्रमे 2x अंश, 3x वजा 10 अंश, 2x अधिक 20 अंश आणि 3x वजा 50 अंश अशी आहेत. तर त्याच्या सर्वात मोठ्या बाह्य कोनाचे माप किती? हे पर्याय दिलेले आहेत. 110, 120, 80 आणि 140. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला मी अगोदरच शिकवलं आहे, चौकोनाच्या 4ही कोनांची मापांची बेरीज किती अंश असते? 180 अंश असते. मग चला तर मग 2x सोडवूया आपण उदाहरण. 2x अंश अधिक 3x वजा 10 अंश अधिक 2x अधिक 20 अंश अधिक 3x वजा 50 अंश बरोबर 360. बरोबर. चौकोनाच्या 4ही कोनांच्या मापाची बेरीज किती अंश असते? 360. आपण आता काय करूया, सगळ्यात सुरुवातीला कंस काढून टाकूया, म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. स्टेप वाढवायच्या नाही. 2x बरोबर 2x अधिक 3x वजा 10 अधिक 2x अधिक 20 अधिक 3x वजा 50 बरोबर 360. बरोबर. हे करताना गडबड करायची नाही. आता हे 2x, हे 3x, हे 2x पुन्हा हे 3x सारखी पदे एकत्र करायची. 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 म्हणजे किती आले? 10x बरोबर. नंतर आता हे वजा 10, हे वजा 50, वजा 60 आणि त्यामधून 20 गेले म्हणजे किती येणार? वजा 40. मोठ्या संख्येचे चिन्ह. बरोबर. इथं गोंधळायचं नाही. सारखी पद एकत्र करायची. स्टेप खूप वाढवायच्या नाही. आता हे वजा 40 इकडे आल्यानंतर दुसऱ्या बाजूला आल्यानंतर काय होईल? चिन्ह बदलेल. 10x बरोबर काय येणार? 360 अधिक 40. 360 अधिक 40 म्हणजे यांची बेरीज किती येणार? 360 अधिक 40
400 बरोबर. आता 10x बरोबर 400. मग हा 10 इथं गुणिले इकडे आल्यानंतर काय होणार तो भागिले. x बरोबर 400 भागिले 10. हा शून्य गेला, हा शून्य गेला बरोबर. आता किती राहिले शिल्लक 40 बरोबर. आता x बरोबर 40 आले. x बरोबर 40. x बरोबर काय आले 40. तर 2x बरोबर किती येणार 40 दुने 80 बरोबर. 3x वजा 10 किती येणार 4 त्रिक 12. 120 वजा 10. 120 वजा 10. 120 वजा 10 म्हणजेच किती येणार विद्यार्थ्यांनो 110. आणि 2x अधिक 20. x बरोबर किती आहे 40. 40 दुने 80. 80 अधिक 20 किती येणार 100. नंतर 3x वजा 50 म्हणजेच किती येणार x बरोबर किती आपलं 40. 4 त्रिक 12 म्हणजे 120 वजा 50 70 अंश बरोबर. आपला प्रश्न काय आहे एका चौकोनाच्या 4 कोनांची मापे अनुक्रमे इतकी दिलेली आहेत तर त्याच्या सर्वात मोठ्या बाह्य कोनाचे माप किती. आता याच्यामध्ये सर्वात मोठा बाह्य कोन किती आला 110. म्हणून याचे उत्तर किती येणार पर्याय क्रमांक 1 बरोबर. तुम्हाला निश्चितपणे समजलेच असेल पर्याय क्रमांक 1. आणि हे काढीत असताना कच्च्या पानावर व्यवस्थितपणे कॅल्क्युलेशन करायची. ही मापे दिलेली जातात तुम्हाला आणि चारही कोनांच्या मापांची बेरीज 307 बरोबर. मग त्यांची सारखी पदे आपण एकत्र केली. हे 2x 3x 2x आणि 3x बरोबर किती आले 10x. नंतर हे वजा 10 अधिक 20 10 आणि हे वजा 50 म्हणजे किती येणार वजा 40. आणि ज्या वेळेस डावीकडे आपण ही संख्या पाठवली इथं वजा असेल तर अधिक करायचं आणि अधिक असेल तर वजा करायचं म्हणजे 360 अधिक 40 बरोबर किती आले 400. अशा पद्धतीने इथं 10x बरोबर आपल्याला 400 मिळाले. मग x बरोबर इथं गुणिले इकडे आल्यावर किती येणार भागिले. म्हणून हा शून्य आणि हा शून्य कट होईल. म्हणून x बरोबर किती आलं 40. आणि ते इथं यामध्ये किंमत टाकायची. पहिलं आहे 2x म्हणून 2x बरोबर किती येणार 40 दुने 80. 3x वजा 10 म्हणजे 3 गुणिले 40 4 त्रिक 12. 120 वजा 10 बरोबर किती येणार 110. नंतर 2x अधिक 20 बरोबर काय येणार 2x अधिक 20 2x अधिक 20 बरोबर 80 अधिक 20 बरोबर 100. आणि शेवटचं आहे आपलं 3x वजा 50 बरोबर किती येणार 3x म्हणजे 4 त्रिक 12. 120 वजा 50 बरोबर 70. आता यामध्ये सर्वात मोठा 110 अंश. निश्चितच तुम्हाला समजले असेल. घेऊ पुढचं ते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. राहिलेले उदाहरण आपण पुढच्या तासाला म्हणजेच उद्याच्या तासाला आपण अभ्यास करणार आहोत. जर तुम्हाला यावर काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता.
हॅलो मॅडम, तुम्ही खूप छान बोला, शिकवलं. तुमचे काही शंका असतील तर बोला. हॅलो हा मॅडम कळलं नाही. हॅलो, तुम्ही खूप छान शिकवलं. गुड नाईट मॅडम, झोपा. हॅलो मॅडम, तुम्ही छान शिकवले. तुम्हाला आजचा टॉपिक समजलाय का?